अपडेट न्यूज। मानधनात 1000 रुपये वाढ करण्याचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर आज तीव्र निदर्शने करण्यात आली। अल्प मानधनाचा जाब राज्यातील स्वयंपाकी व मदतनीस यांना दरमहा केवळ 2500 रुपये इतके अत्यल्प मानधन मिळत असून या महागाईच्या काळात 2500 रुपयात जगणे अशक्य आहे अशी संतप्त भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठवून शासनाने आपल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली। तत्कालीन सरकारने मानधन वाढीचं आश्वासन दिलं होतं। तसेच शिक्षण विभागाने 25 जानेवारी 2025 रोजी अर्थ विभागाकडे प्रस्तावही सादर केला होता, मात्र अद्यापही GR काढण्यात आलेला नाही। आंदोलनाचा इशारा शासनाने तातडीने 1000 रुपये मानधन वाढीचा निर्णय लागू करून उपेक्षित महिला कामगारांना न्याय द्यावा, अन्यथा नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला महामोर्चा काढून घेराव घालण्यात येईल असा इशारा आयटकचे राज्य सहसचिव कॉम्रेड दिवाकर नागपुरे व जिल्हा सचिव कॉम्रेड विलास ससाने यांनी दिला आहे। या आंदोलनात कॉम्रेड शंकरराव कदम, सुखदेव धुर्वे, गोपाल घोडाम, सुरेखा कुंभरे, शकुंतला कासार यांच्यासह मोठ्या संख्येने स्वयंपाकी महिला व कर्मचारी उपस्थित होते। संपादक सय्यद मती। तर आज जे आंदोलन आहे ते कशासाठी आहे? महाराष्ट्र सरकारनं माननीय एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 1000 रुपये मानधन देऊ केले, परंतु त्याचा शासन निर्णय टाळला नाही। त्यानंतर सरकार बदललं आणि याच सरकारनं नागपूरच्या दिवाळी अधिवेशनात आम्हाला 1000 रुपयाचा GR काढण्यात येईल, 1000 रुपयाची मानधन वाढ करण्यात येईल असं आश्वासन दिलं, परंतु आजपर्यंत 1000 रुपयाचा GR निघाला नाही। त्यामुळे आज 29/5/2026ला पूर्ण महाराष्ट्रभर आयटक संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकी मदतनीस यांच्या मागण्यांना घेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आमचं आंदोलन आहे। सरकारला आमची विनंती आहे तर 1000 रुपये कबूल केल्याप्रमाणे आमचा GR काढा, अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही। आजपर्यंतही आम्ही आंदोलनं बरेच केले, परंतु उपेक्षितांच्या न्याय मागण्याकडे सरकारचं लक्ष नाही, म्हणून आमचं म्हणणं आहे उपेक्षितांना न्याय द्या एवढीच माननीय मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती करतो की आजचं आंदोलन संपलं असं द्यायचं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.